हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन। आज आपण पाहणार आहोत नथ बनविण्यासाठी पूर्ण साहित्य। नथ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे राउंडर। याचा वापर आपण करणार आहोत नथ बनवताना। ज्यावेळेस आपण लूप देणार आहोत त्यावेळेस राउंडचा या वापर होईल। त्याचबरोबर आहे हे फ्लॅट नोज प्लायर। याचाही वापर आपण लूप देण्यासाठी किंवा तारा सरळ करण्यासाठी फ्लॅट नोज प्लायरचा उपयोग होतो। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कटर। कटरच्या सहाय्याने आपण कोणतीही तार इझिली कट करू शकतो। आता आपल्याला ह्याच्या तुम्हाला 4 स्टिक्स दिसत आहेत। या 4 स्टिक्सला आपण सळई असेही म्हणतो। याचा वापर आपण सूर्यनथ बनवण्यासाठी करतो। ही आहे 18 गेजची तार। 18 गेजच्या तारेमध्ये आपण प्रेसची नथ बनवू शकतो। ही अगदी मजबूत आणि सर्वात जाडीला जास्त असते। त्यानंतर आहे ही 20 गेजची तार। 20 गेजच्या तारेमध्येही आपण प्रेसची नथ करू शकतो। त्याचबरोबर आहे ही 24 गेजची तार। 24 गेजच्या तारेमध्ये आपण नाकातून जी वरून नथ घालतो त्यामध्ये ही तार उपयोगी पडते। तारेची नथ जी म्हणतात ती या 24 गेजच्या तारेमध्ये होते। त्याचबरोबर सूर्यनथसाठी जी लागणारी तार असते ती ही याच तारेवरती बनली जाते। हे आहे 28 गेजची तार। 28 गेजच्या तारेमध्ये आपण स्प्रिंग तयार करू शकतो। त्यानंतर इतर ठिकाणीही नथ बनवताना आपल्याला ही 28 गेजची तारेचा उपयोग होईल। आणि सर्वात लास्ट आपल्याला सर्वात महत्त्वाची म्हणजे 0.3 mm ची तार। याला 30 गेजची तार असेही म्हटलं जातं। याचा असा बंडलच मिळतो। यामध्ये संपूर्ण नथ पॅक करण्यासाठी रॅपिंगसाठी आपण 0.3 चीच आपण तार यूज करणार आहोत। यामध्ये तुम्ही बाकीचेही जी ज्वेलरी आहे ती पॅक करू शकता। उदाहरणार्थ चॉकर वगैरे सर्वसाठी ही 0.3 mm ची तार लागते। हे आहेत 1 mm चे गोल्डन बीड्स। याची साईज अत्यंत लहान असते। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 3 mm चे गोल्डन बीड्स। हे 1 mm च्या गोल्डन बीड्सपेक्षा थोडीशी ह्याची साईज मोठी असते, तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर हे आहेत 5 नंबरचे। याची साईज मोठी असते, पण शक्यतो जास्त वापर आपल्याला या 2 गोल्डन बीड्सचा होतो। त्याचबरोबर आता आपण पाहूया मोती। त्यानंतर हे आहेत 4 नंबरचे मोती। 4 mm चे मोती याला म्हणतात। आणि त्यानंतर आपल्याला 5 नंबरचे मोती लागणार आहेत। याची साईज सर्वात मोठी असते, पाहू शकता या पद्धतीचे। 3 mm, 4 mm आणि 5 mm हे 3 मोती आपल्याला लागतात। आणि हे जे 2 मोती आहेत हे आहेत राईस मोती। तुम्हाला मी 1-2 दाखवते, पहा। याचा वापर आपण वाटी मंगळसूत्र किंवा चॉकर त्याचबरोबर आपण इतर ठिकाणीही करू शकतो। आणि यालाही आपण राईस मोतीच म्हणतो, पण हे थोडे वेगळ्या साईजचे असतात, मोठ्या साईजचे। यामध्ये अजून प्रकार असतात, भरपूर व्हरायटी असतात। या पद्धतीने आपल्याला नथ बनवण्यासाठी वापर होणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या सर्व साहित्याचा नथ डेकोरेट किंवा नथीची डिझाईन बनवण्यासाठी उपयोग होणार आहे। त्यासाठी काय काय लागतं आपण पाहूया। हे आहेत लोरियल। लोरियल खूप प्रकारमध्ये म्हणजे कलरमध्ये मिळतात वेगवेगळ्या, जसे की तुम्ही पाहू शकता हे व्हाईट कलरचे आहेत, रेड कलरचे, त्याचप्रमाणे ग्रीन कलरचे आणि हे गोल्डन। आणि याला गोल्डन घुंगरू म्हणतात। याने जिथे कुठे गॅप वाटत असेल तर आपण गोल्डन घुंगरू तिथे जॉईन करून अतिशय मस्त पद्धतीने नथ तयार करू शकतो। त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत पिकॉक शेपचे स्टोन। हे आहेत ड्रॉप पिकॉक। याने तुम्ही चॉकर किंवा इतर गोष्टी बनवू शकता। त्याचप्रमाणे राऊंड, छोटे राऊंडचे मिळतील। त्याचप्रमाणे तुम्ही चंद्रकोरही पाहू शकता। या पद्धतीने पहा जवळून, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। हे सर्व आहेत क्रिस्टल।
क्रिस्टल हे वेगवेगळ्या साईजचे किंवा वेगवेगळ्या कलरचे असतात, ज्याने आपल्या नथला फिनिशिंग अतिशय सुंदर पद्धतीने येते. तुम्ही तारेची नथ करा, प्रेसची नथ करा किंवा कोणत्याही प्रकारची नथ, बँगल्स तुम्ही या क्रिस्टलनी करू शकता. आता तुम्हाला जस्ट मी दाखवते. हे आहेत मरून कलरचे क्रिस्टल. हे 6 mm आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ड्रॉप क्रिस्टल दाखवते. पहा, हे आहेत ड्रॉप क्रिस्टल मरून आणि ग्रीन कलरचे. त्याचबरोबर ब्ल्यू कलर, मरून कलर, ग्रीन कलर असे अत्यंत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्ही तिथे क्रिस्टल घेऊ शकता आणि याचा उपयोग तुम्ही व्यवस्थित पद्धतीने नथ डिझाईन बनवण्यासाठी करू शकता. त्याचप्रमाणे नथ मेकिंग बनवण्यासाठी आपल्याला म्हणजे नथला वेगवेगळी डिझाईन आकर्षक बनवण्यासाठी आपण या सर्व स्टोनचा वापर करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जे लागणार आहेत म्हणजे तुम्ही पाहू शकता, ही सदाफुली, याला म्हणतात एडी बॉल. हे सर्वात मोठे एडी बॉल असतात. हे छोटे, हे सर्व तुम्ही क्रेस्टच्या नथमध्ये, स्टोनच्या नथमध्ये कुठेही तुम्ही यूज करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता पिकॉकचे स्टोन आहेत. हे ओव्हल शेपमध्ये, राऊंड शेपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे स्टोन. त्याचप्रमाणे आहोची नथ आपण ज्यावेळेस बनवतो किंवा नेमनथही इथे म्हणू शकतो, किंवा दुसऱ्या आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या नेमनथ असतात ना, त्या पद्धतीसाठी असे ते मिळतं. चंद्रकोर, ही स्टोनमधली चंद्रकोर आहे. त्याचप्रमाणे लीफ पान तुम्हाला मी दाखवते. याला म्हणायचं आय शेपचा, पाहू शकता आय शेपचा स्टोन आहे हा. याला मोती स्टोनमध्ये म्हणतात. खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला मिळतील. या सर्व साहित्याने तुम्ही नथ आकर्षित बनवू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सात्विक क्रिएशन या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.